नमस्कार मित्रहो, मी गार्गी. माझ्या शब्द निरंतराच्या प्रवासात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज मी आपल्याला परिचय करून देणार आहे एका अभ्यासपूर्ण ग्रंथाचा, ज्याचं नाव आहे हंसदेव विरचित मृगपक्षीशास्त्र. लेखक संपादक श्री मारुती चितमपल्ली सर आणि पंडित नरसिंह शास्त्री भातखंडे सर. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्याद्वारे हा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे. हा ग्रंथ मूळ ग्रंथाचा मराठी अनुवाद आहे. माझ्या हातात या ग्रंथाची प्रथम आवृत्ती आहे, जी 7 सप्टेंबर 1993 साली प्रकाशित झाली होती. मित्रहो, आज आपण एका अद्भुत अभ्यास विश्वामध्ये प्रवेश करणार आहोत. भारताच्या वनसमृद्ध असलेल्या काळाची एक सुवर्ण सफर. समृद्ध भारताचं समृद्ध वैभव आज एका महान जैन मुनींच्या साथीने आपण पाहणार आहोत. या मुनींच्या अभ्यासपूर्ण संस्कृत ग्रंथाला मराठी रूप आपल्या चितमपल्ली सरांनी प्राप्त करून दिलं आहे. या निसर्ग तत्वाला अभ्यासण्यासाठी उभा आयुष्य झोकून देणाऱ्या या महान ऋषींसमोर नतमस्तक व्हावं. चितमपल्ली सरांनी हे पुस्तक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी आणि पक्षीशास्त्रज्ञ पैगंबरवासी सलीम अली सर यांना सादर अर्पण केलं आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष माननीय यदी फडके सर आपल्या निवेदनाने या पुस्तकाची सुरुवात करतात. या निवेदनामध्ये ते लिहितात, भारतात आढळणाऱ्या नाना प्रकारच्या पशुपक्ष्यांचे अनेक वर्ष बारकाईने निरीक्षण करून प्राचीन काळातही त्यांच्याबद्दलचे संशोधन केले जात होते आणि त्यावर आधारलेले ग्रंथ लिहिले जात होते असे दिसते. भारतीयांना प्राणी संग्रहालयही माहिती होती असे कौटिल्य अर्थशास्त्रीय उल्लेखावरून स्पष्ट होतं. सिंह, वाघ, हत्ती, घोडा, हरिण वगैरे पशूंविषयी ग्रंथलेखन करणाऱ्या लेखकांचा नामनिर्देश प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये केलेला आढळला, तरी हंसदेवाने लिहिलेला मृगपक्षीशास्त्र हा पशुपक्षीशास्त्रावरील एकच संस्कृत ग्रंथ आज उपलब्ध आहे. जीन नगरीचा राजा शौडदेव हा जरी शिकार करीत असला तरी शिकारीमुळे निरपराध पशूंचा नाश होत राहिल्यास काही काळाने त्यांचा वंश नाहीसा होईल याची त्याला जाणीव होती. आपल्याला वन्य पशूंची आणि पक्ष्यांची माहिती नाही याचीही राजाला खंत वाटत असे. म्हणून तारनंद या मंत्र्याकडे शौडदेवाने पशुपक्ष्यांची माहिती देणारा कोणी तज्ज्ञ आहे काय असे विचारले. तेव्हा मंडक गावचा रहिवासी श्री हंसदेव याचे नाव तारनंदाने सुचविले. नंतर राजाच्या आज्ञेवरून हंसदेवाने अनुष्ठुप छंदात मृगपक्षीशास्त्र हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाच्या पहिल्या खंडात 127 पशूंची आणि दुसऱ्या खंडात 97 पक्ष्यांची माहिती देताना हंसदेवाने त्यांचे वर्गीकरणही केले आहे. अमरकोशाच्या कर्त्याने पशुपक्ष्यांबद्दलचे पर्यायी शब्द जणू काही समानार्थी शब्द आहेत अशा तऱ्हेने समाविष्ट केला आहेत. हंसदेवाच्या ग्रंथामुळे ते समानार्थी नसून विविध जातीवाचक शब्द आहेत हे अनभिज्ञ वाचकालाही लक्षात येईल. मृग म्हणजे चितळ एवढाच अर्थ सर्वसामान्य माणसास माहिती असतो. पण मृग म्हणजे पशु, रानरेटा वगळता सर्व जंगली पशु एवढेच नव्हे तर सावज असे 3 अर्थ लक्षात घेऊन हंसदेवाने आपल्या ग्रंथास मृगपक्षीशास्त्र असे नाव दिलेले आहे. मित्रहो, या निवेदनावरून आपल्याला या पुस्तकात नेमकं काय वाचायला मिळेल आणि आपल्या ज्ञान भांडारात नेमकी कशाची भर पडेल याचा ढोबळ अंदाज तुम्हाला आला असेलच. फडके सर आपल्या निवेदनामध्ये श्री मारुती चितमपल्ली सरांचे आभारही मानतात. या पुस्तकाचा अनुवाद चितमपल्ली सरांनी 18 वर्षांपूर्वी पूर्ण केला होता, पण तरी देखील तो प्रकाशित होण्यास काही वेळ लागला. त्याबद्दल ते दिलगिरी व्यक्त करतात. पुस्तकाच्या उपोद्घातामध्ये चितमपल्ली सरांचं विद्वत्तापूर्ण दूरदृष्टी ठेवून केलेलं मनन चिंतन सखोलपणे वाचायला मिळतं. मूळ पुस्तकाकडे वळण्याआधी उपोद्घाताचा काहीसा भाग आपण ऐकू. सर लिहितात, मृगपक्षीशास्त्र हा पशुपक्षी विज्ञानावरील ग्रंथ हंसदेवाने अनुष्ठुप छंदामध्ये लिहिला आहे. या विषयावर आणखीही ग्रंथ असावेत. पालकाप्य, गार्ग्य, वात्स्य व वैशंपायन यांच्या गजशास्त्रावरील ग्रंथाचा, वात्स्य व गर्ग यांच्या वृषभावरील रचनेचा, गार्ग्य व शंख यांच्या मृगावरील ग्रंथाचा
भारद्वाजाच्या अजावरील ग्रंथाचा उल्लेख भोजाच्या युक्ती कल्पतरूमध्ये आढळतो. नकुलाच्या अश्वशास्त्रात भोज, गर्ग व सुश्रुत या पूर्वाचार्यांचा उल्लेख आलेला आहे. वराह मिहिराच्या बृहसंहितेतील पशुपक्ष्यांची वर्णने त्रोटक असली तरी अचूक आहेत. त्याने पराशर व भागुरीचा ऋणनिर्देश आपल्या ग्रंथामध्ये केला आहे. आयुर्वेदातही आयुर्वेद ग्रंथकर्ते चरक, सुश्रुत आणि वाग्भट्ट यांनी सुद्धा पशुपक्ष्यांचे वर्गीकरण केले आहे. त्यामुळे त्यांनाही त्यांची माहिती असावे असे दिसते. त्या ग्रंथावरील टीकाकारांनी सुद्धा तत्कालीन भाषेतील पशुपक्ष्यांची नावे दिलेली आहेत. त्यावरून डलणादी टीकाकारांनी प्राचीन ग्रंथांवरून आणि स्वतःच्या लौकिक माहितीच्या आधारे ते वर्णन केले असावे असे वाटते. पतंजलीचे महाभाष्य, छांदोग्य उपनिषद व उमास्वामीच्या तत्वार्थाधी गमसूत्रात जीवसृष्टीचे वर्गीकरण दिलेले आहे. कोणाही पशुपक्ष्याचे सविस्तर संशोधन व अभ्यास करावायचा असला तर ठराविक वनपशूंच्या कळपाबरोबर किंवा पक्ष्यांच्या थव्याबरोबर रात्रंदिवस त्यांचा मागोवा घेत जाणे आवश्यक असते. ही पद्धती पाश्चात्य वनजीवशास्त्रज्ञ आता उपयोगात आणत असले तरी ही रीत भारतीयांना नवीन नाही याचे पुरावे आपल्याला आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये आढळून येतात. जसे की पालकाप्य याला करेणुपुत्र हेही नाव होते. तो अनेक वर्ष हत्तींच्या कळपात राहिला आणि त्याचा परिपाक म्हणून त्याने पालकाप्यम हा ग्रंथ लिहिला, ज्यामध्ये हत्तींचे वंश, गुण, रोग आणि त्याचे आचरण याचे सविस्तर वर्णन आलेले आहे. तर मृगपक्षीशास्त्र या ग्रंथाचे 2 भाग आहेत. पहिल्या खंडामध्ये 127 पशूंची आणि दुसऱ्या खंडामध्ये 97 पक्ष्यांची वर्णने आपल्याला वाचायला मिळतात. अमरकोशामध्ये उल्लेख असणाऱ्या विविध पशुपक्ष्यांच्या पर्यायांचा अर्थ मृगपक्षीशास्त्र या ग्रंथामुळे ज्ञात होऊ शकला. हे समानार्थी शब्द नसून जातीवाचक आहेत हे निश्चितपणे माहिती होऊ शकले. संस्कृत कोशाच्या इतिहासातील ही अतिशय महत्वाची घटना मानावी लागेल. या ग्रंथातील वर्णनावरून आपल्याला लक्षात येतं की हंसदेवाच्या काळापर्यंत सिंहाचे 6 प्रकार अस्तित्वात होते. तरी देखील सध्या भारतात एकाच जातीचा सिंह आढळून येतो. बाकीचे नामशेष झाले असले तरी ते नष्ट होण्याला हजारो वर्षांचा कालावधी लागला असावा. यावरून या ग्रंथाचे प्राचीनत्व सिद्ध होते. मृगपक्षी शास्त्राच्या पूर्वपीठिकेवरून एवढेच ज्ञात होते की हा ग्रंथ हंसदेवाने मंत्री तारानंदाच्या प्रेरणेने व जिनपुरीचा राजा शौडदेवाच्या आज्ञेने लिहिला. हंसदेव मंडक ग्रामवासी असल्याचा उल्लेख ग्रंथाच्या प्रत्येक भागाच्या शेवटी त्याने केलेला आहे. ज्या सुंदर शैलीने हंसदेवाने पूर्वाचार्यांची प्रमाणे देऊन मृगपक्षी शास्त्राची रचना केली त्यावरून त्याचे महान पांडित्य सिद्ध होतं. त्यामुळे या शास्त्रीय ग्रंथाकडे काव्यमीमांसेच्या दृष्टीने पाहणे योग्य होणारच नाही. या ग्रंथाचा अभ्यास केवळ शास्त्रीय दृष्टीने होणं अत्यंतिक गरजेचे आहे. प्राचीन काळी कोकिळ, पोपट, बुलबुल, तितीर व लाव्हा इत्यादी पक्षी पाळले जात. यामध्ये आपल्या रंगाने व मनुष्यवाणीच्या अनुकरणाने पोपटांना फार महत्त्व दिले जात असे. तर कोकिळ विषशोधक म्हणून त्यांना राजवाड्यात पाळले जात. बुलबुल पक्षाच्या गाण्याने मनोरंजन होई, तर तितीर व लावा पक्षी झुंजीसाठी व मनोविनोदासाठी पाळले जात. पक्षी मनुष्यवाणीचे अनुकरण करीत असल्याने हंसदेवाने वनप्रिय अर्थात कोकिळ पक्षाला नाथ हंसाकम धेन्वादी वाग्युता शिक्षिता यदी, तसेच बुलबुलाला हंस सूर्यादी वाचश्च आणि तितिराला सूर्य हंसादी भाषणा असे शिकवले. तर अशी भाषा ते पक्षी बोलतात असं या ग्रंथामध्ये म्हटलं आहे. परंतु असे शिकविण्यात कोणता हेतू असावा व त्यामुळे काय सिद्ध होते ते समजत नाही. क्षणिक शास्त्रावर लिहिणाऱ्या राजा फ्रेडरिकचा उल्लेख होत असताना क्षणिक शास्त्र ऋग्वेदा इतके प्राचीन असून राजा रुद्रदेवाच्या क्षणिक शास्त्रावरील अद्वितीय ग्रंथाचा ते मागोवा घेतच नाहीत. पक्ष्यांच्या स्थलांतराचा उल्लेख बायबलमध्ये असल्याचे नमूद करताना ऋग्वेदामध्ये नमूद केलेल्या पक्ष्यांच्या प्रव्रजनाचे निर्देशनाचे त्यांना भानही राहत नाही. परंतु हा दोष पाश्चात्य शास्त्रज्ञांचा नाही.
संस्कृत साहित्याच्या महान युगात हे शास्त्र भारतात प्रगत अवस्थेला होते. ही गोष्ट आजही अनेक भारतीय विद्वानांना माहितीच नाही. मित्रहो, हा ग्रंथ 36 श्रेणींमध्ये विभागलेला आहे. सिंह गुणाधिक वर्णन, व्याघ्र गुणवर्णन, मृगादन, भल्लुक गुणादि वर्णन, गंडक पशु गुणादि वर्णन, गज गुणादि वर्णन, अश्व गुणादि वर्णन, उष्ट्र गुणादि वर्णन, गर्दभ गुणादि वर्णन आणि वराह गुणादि वर्णन. जियाज्जन पदस्थायी सर्वसामंत सेवितः शौडदेवो द्रुपश्रेष्ठः शौर्यार्जित महितलः क्षत्रधर्म रहस्यः प्रजापालन तत्परः कवितास सवित कीर्तिधवली कृतदिङ्मुखः. या श्लोकापासून या पुस्तकाची सुरुवात होते. त्याचा अर्थ असा होतो की प्रत्यक्ष जीनचा मूर्तिमंत अवतार, सर्व मांडलिकांनी सेवा केलेला, पराक्रमाने पृथ्वी जिंकणारा राजशिरोमणी शौडदेव राजा चिरायू हो. जीन नगरीचा तो राजा जयष्णू, क्षत्रधर्माचे रहस्य जाणणारा, प्रजेचे पालन करण्यात तरबेज असणारा, वेळ जाणणारा, धर्मज्ञ, कीर्तिप्रकाशाने जणू दिशा उजळणारा, काव्य हृदय मर्मज्ञ इत्यादी गुणसंपन्न असल्याने दीर्घायू हो. मित्र हो, हा राजा शौडदेव. राजाचा कंठ सद्गदित झाला होता. आता त्याला लागलेली ज्ञानाची भूक शमविण्यासाठी अरण्यात व पर्वतावर राहणाऱ्या सर्व प्राण्यांची संपूर्ण माहिती मिळविण्यासाठी त्याने शोध सुरू केला आणि त्याच्या नियतीने त्याची भेट घडविली होती जैन मुनी हंसदेवांसोबत. या ग्रंथातली पहिली श्रेणी आहे सिंह गुणादि वर्णनम. यामध्ये ते लिहितात, प्रथमं रति कालश्च ततो गर्भ विनिश्चयः ततः प्रसूति समयो बालक्रीडादिकं ततः वर्णभेदः क्रियाभेदो जातिभेदस्ततः परम योषित स्वरूप शैली च वयः कालश्च निश्चितः ततः सत्वादि भेदश्च शास्त्रेऽस्मिन् चीतक्रमः शैलीयमेव सर्वदा निबद्धा क्रमपक्तिका गुणवर्णादि संयोगैः सिंहाद्या बहुजातिकाः मुख्य जातोदित्य एवं वर्णन्तेत्र मया क्रमात् इति कवैः पूर्वपीठिका. या पुस्तकामध्ये या श्रेणीची पूर्वपीठिका, सिंह गुणादि वर्णनम या श्रेणीची पूर्वपीठिका देताना संभोग समय, गर्भधारणा व संख्या, प्रसूतिकाल, बालक्रीडा व पिलांची वाढ, रंगाधिकांचा फरक, वागण्यातील भिन्नता, जातीभेद, मादी, त्यांचे रूप व ढब, वयोमर्यादा, काल व शेवटी सात्विक, राजस, तामस हा भेद या क्रमाने या शास्त्रामध्ये वर्णन केले आहे. बहुतेक सर्व ग्रंथात हाच क्रम कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे. गुण, वर्ण यांच्या मिश्रणाने सिंहादिकांचे पुष्कळ भेद होऊ शकतील, परंतु क्रमाक्रमाने मुख्य जातीतील पशुपक्ष्यांचे वर्णन असे केले आहे. आणि यात कवीची पूर्वपीठिका पूर्णपणे लक्षात येते. सिंहास्तु षडविधा लोके गिरिकाननवासिनः गुणवर्णन क्रियाभेदात जायन्ते दृढविक्रमाः महारण्य गुहा कुंजस्थली वासामु पेयुषाम गर्जत पर्जन्य काले ते तेषाम कामो मदोत्कटः. अर्थात गुण, रंग, क्रियांच्या विविधतेमुळे पर्वत अरण्यात राहणारे पराक्रमी सिंह 6 प्रकारचे दिसतात. सर्वप्रथम सिंह. सिंहाचे शरीर लहान असते, आयाळ दाट असते, रंग पिवळा असून तोंड थोडेसे वर उचललेले असते, पाठ पांढरी असते, बाणाप्रमाणे वेगवान असून नखे फार मोठी नसतात, अवयव थोडे लांब आणि शेपूट लांबसडक असते. त्यांच्या वेगाने चालण्यावरून व अत्यंत रागीटपणामुळे तो भुकेलेला आहे हे कळतं. तारुण्यात सदा विलासी असून सिंहिणींसह ते फिरत असतात, गुहेत राहतात, नेहमी त्यांच्या डोळ्यांवरती झोप असते, शेपटी सारखी हलवीत असतात, मजबूत शेकडो नाड्या त्यांना असतात, अंगावर केस असलेले, बारीक लव असलेले, स्वच्छ शरीराचे, जल पानाची आवड असलेले हे सिंह पकडण्यास व चालून आले असता परतवण्यास फार कठीण असतात. याचा दुसरा प्रकार मृगेंद्र. थोडेसे उंच असलेल्यांना मृगेंद्र म्हणतात.
ते क्रोधरहित अर्थात शांत असतात. त्यांची आळ लांब असते. भूक लागली असता थोडेसे रागीट होतात. हरिणादी श्वापदे पकडण्यात गुंग व हत्तीच्या शोधामध्ये असतात. गर्जना मात्र सौम्य असते. लताकुंज, पूर्णी यावरती ते विहार करतात. उंच, उन्मत्त, शूर, विक्राळ दाढांमुळे भीतीदायक दिसतात. ते शांत असले तरी असाध्य आहेत. सर्व प्राण्यांसाठी ते भीतीप्रद आहेत. तसेच त्यांची चाल थोडी मंद असते तरी देखील जाळे, पाश यामध्ये त्यांना पकडता येत नाही. त्यांच्या पुढील भाग आयाळीने झाकलेला असतो. डोळे पिवळे व चमकदार असतात. त्यातील काही केस वाढलेले व ठिपके असणारे असतात. सिंहाचा तिसरा प्रकार आहे पंचास्य. लहान शेपूट, मदोन्मत्त व पांढरे ही पंचास्याची लक्षणे होत. यांचा जबडा जरा पसरलेला असतो. उंची 2 किंवा 3 हात असते. अंगावर दाट केस. आयाळ लहान असून दाढांनी भयंकर वाटतात. देह मात्र लांब असतो. उडी मारीत जाणारे, शूर. यांची मान किंचित वाकलेली असते. अंडकोश व जीभ लांब असते. नेहमी झोपणारे, भयंकर गर्जना करतात. वारंवार डोळे फिरवतात. तोंडावर लांब केस असतात आणि यांचे तोंड बहुधा लहान असते. सिंहाचा चौथा प्रकार हर्यक्ष. हर्यक्ष अतिशय क्रूर व बलिष्ठ असतात. त्यांच्या दाढा व नखे लांब असतात. मदोन्मत्त व अत्यंत वेगवान असतात. कुशीवर लहान रेषा असून प्रेमरहित आणि भुकेलेले असतात. यांचे शरीर लांबलचक असते. आयाळांनी तोंड झाकलेले असते. यामध्ये काही पिवळे, पांढरे, धुरकट शेपटीचे असतात. वारंवार सिंहनाद करणारे, बाणासारखे दिसणारे, गतिमान असून बहुधा झोपरहित असतात. रात्रंदिवस लाळ पागळत असते. लहानपणीही तोंड लाळेने भरलेले असते. हा झाला हर्यक्ष चौथा प्रकार. आणि आता पाचवा प्रकार केसरी. केवळ गुहेमध्ये राहणारे ते केसरी. त्यांची जीभ लांब, लाल, विशेषतः तरुणपणी जास्त लाल असते. त्यावेळी ते भयंकर आवाज करतात. खाणे थोडेसे पुरते. यांचे मांस घट्ट व पाय मजबूत असतात. हत्तीला मारण्यात पटाईत. हत्तीचा चित्कार ऐकून संतापतात. हे शिकारप्रिय आहेत. विक्राळ दाढा, तांबडे शरीर, अत्यंत चपळ असतात. तोंडावर त्यांच्या लहान लहान रेषा असतात. जिभेला फेस असतो. पुढील पाय मजबूत असतात. हे पराक्रमी आणि यांचे शरीर फार लठ्ठ किंवा हडकुळे नाही. बांधा मजबूत असतो. सिंहाचा शेवटचा प्रकार हरी. लहान शरीर असलेल्या सिंहाला हरी म्हणतात. यांची आळ लहान असते. रागही थोडा. रंग पिवळा पांढरा असतो. दिवसा हिंडण्यास भित्रे व चांदणे आवडणारे असतात. यानंतर येते सिंहीण. सिंहाची मादी ही सिंहासारखीच असते, पण तिला आयाळ नसते व शरीर लहान असते. शेपटीचा व आयाळीचा भार थोडा असतो. सिंहिणी स्वभावाने शांत, क्रूर नसलेल्या आणि देखण्या असतात. त्यांची चाल किंचित मंद असते. पृष्ठभाग वर्तुळाकार असतो. यानंतर सुरुवात होते दुसऱ्या श्रेणीची, व्याघ्र गुणवर्णन. पॅन्थेरा टायग्रिस अर्थात टायगर. वाघ, तर वाघाचाही जातीभेद हंसदेव मुनी सांगतात. शार्दूल. शार्दूल हे सिंहासारखे असतात पण थोडेसे उंच असतात. बाणासारखी गती व शरीरावर त्यांच्या पट्टे असतात. शेपूट व देहाची ठेवण लांब असून डोळे पिंगट दिसतात. अत्यंत क्रूर, प्राणी हिंसा करण्यात पटाईत असतात. जबडा व दाढा भयानक असतात. पाय व नखे लांब असून ती त्यांची शस्त्रे होत. नाड्या मजबूत असतात. रक्त पिण्याची चट असते. राग आला की शेपूट वर करतात. इतर वेळी शेपटीची सतत चाळवाचाळव चालू असते. हे उंच असतात आणि शिकार करताना उड्या मारीत करतात. वाघाचा दुसरा प्रकार द्विपी, लेपर्ड, पॅन्थेरा पॅटिस. लहान शरीर, सर्वांगावर मोठे मोठे ठिपके, अत्यंत क्रूर, पिवळ्या व पांढऱ्या रंगाची कातडी, पोट लहान, सतत हरिणादिकास मारणारे पण नर मांस आवडणारे. शेपटी व तोंड लांब असलेले, अंडकोश लोंबणारे, रागाच्या भरात मूर्खासारखे वागणारे, मूर्ख, उन्मत्त हे सारे द्विपीचे गुण आहेत. यामध्ये काहींच्या अंगावर ठिपक्यांऐवजी लहान लहान रेषा असतात. तारुण्यात बलवान असतात. पायाचे तळवे त्यांचे लाल असतात. जीभ
व डोळेही लाल असून त्यांच्या अंगाला घाण येते. बालपणी आळशी व तरुणपणी कामी. वृक्षांच्या छायामध्ये झोपतात किंवा डोळे मिटून ध्यानाला बसतात. पण ते झोप घेत असतानाही प्राण्यांची हिंसा करण्यास टपलेले असतात. तिसरा प्रकार व्याघ्र अर्थात पॅन्थेरा टायग्रिस. अनेक पट्टे असलेले, पिवळे, फार उंच नव्हेत आणि फार ठेंगणेही नव्हेत. जीभ लाल, सतत रागावलेले, गुरगुरणारे, सर्व प्राण्यांना भीतीप्रद, पकडताना घात करणारे ही सारी वाघाची लक्षणं आहेत. झाडांच्या फांद्यांनी अवघड झालेल्या जागेतून सहज उडी मारतात. यांना पकडणे किंवा परतवणे कठीण आहे. तोंडास घाण येते व ते मलिन असतात. तारुण्यामध्ये भोग इच्छा कमी असते. क्रूर स्वभावाचे पण नेहमी शूर असतात. याप्रमाणे गुण, रंग व वागणुकी यांचे विविध तऱ्हांनी अनेक प्रकार आहेत. वाघांना सिंहाप्रमाणेच तारुण्य येते. तरुणपणी ते बलिष्ठ होऊन हरणे, बोकड यांना मारतात. वाघिणी वाघांप्रमाणेच पण थोड्या शांत व रागहीन असतात. माध्यान्ह काळी त्या तहानेने व्याकुळ होतात. सावलीत विसावा घेण्याची आवड असते. क्षणात रागवतात. वाघिणींच्या तोंडावर केस नसतात, पण काहींच्या मुखावर असतातही. पोटावर लाल ठिपके असून पायांचे तळवेही लाल असतात. आता सुरू होते श्रेणी तिसरी, तरक्षु. तरक्षु अर्थात स्ट्राइप्ड हायना. तर या तरसाचे दोन प्रकार. त्यांना वाघाचे धाकटे भाऊ मानलं जातं. यांचे शरीर मजबूत असतं आणि वाघासारखं दिसतं. हीन कुळात जन्मलेले असले तरी हे वाघाप्रमाणेच बलवान असतात. वाघ आणि तरसांना आयाण नसते. वाघाप्रमाणेच ते भोगासक्त होतात. बळकट पण मूर्ख आणि रागीट असतात. तरसाचे शरीर काळे तांबडे असते. उंची कमी, अंगावर रेषा, पण काहींना काळे ठिपके असून ते फार चपळ असतात. सर्वांगावर लांब व राकट केस असतात. पाय व नखे लहान, खांद्यावर पांढरे. खाली मान घातलेले जाड शेपूट असते. रागाने वेगवान हल्ला करतात. त्यांना नर मांस जास्त आवडतं. हरिण इत्यादी पशूची शिकार करतात. रात्री झोपतात. मांस खायला मिळाले की खुश. तोंडास थोडासा फेस येतो. एकंदरीत या प्राण्यांची गणना मूर्खातच केली जाते. याचा दुसरा प्रकार आहे मृगादन अर्थात चित्ता. मृगादनही तरसाप्रमाणेच ठेंगणे असतात. अपवादात्मक काही उंच असतात. त्यांचा रंग पिवळा असतो. शरीर काळे तांबडे असते. ते फार क्रूर असतात. शेपटी व नखे लांब, अंगावर ठिपके असतात. काहींवर तांबड्या आणि पिवळ्या रेघा असतात. बहुधा तोंड वर असते. वेगवान व बलवान असतात. त्यांना नरमांसात गोडी वाटते. मनुष्याचा माग काढणारे, वेगवान, मूर्ख असून माणसाचा वास मात्र त्यांना सहन होत नाही. चौथ्या श्रेणीमध्ये भल्लूक गुणादी वर्णन वाचायला मिळतं. तर अरण्यात राहणारे 3 प्रकारचे अस्वल याचे वर्णन यामध्ये वाचायला मिळतं. वृक्ष अर्थात स्लॉथ बियर, अच्छभल्ल अर्थात ब्राऊन बियर आणि भल्लूक अर्थात हिमालयन ब्लॅक बियर. अस्वलाचं बालपण, तारुण्य, त्यांचं म्हातारपण यावरचं विश्लेषण अप्रतिम आहे. अभ्यासात्मक हे वर्णन वाचा. यानंतरची आहे 5वी श्रेणी. ती आहे गंडक पशुगुणादी वर्णन अर्थात गेंडे. तर त्यांचं ते हत्तीसारखे प्रचंड व काळे असतात. त्यांना सोंड नसते. हा तो फरक. शेपटी लहान असते. क्रूर असतात पण पराक्रमी असतात. अवयव वेडेवाकडे असतात. मांसभक्षक असतात. मूर्ख, मंदगती, भीतीदायक, प्राण्यांची हिंसा करणारे असतात. तर यापैकी गंडक हा त्यांचा पहिला प्रकार अर्थात ग्रेट इंडियन वन हॉर्न रेनोसेरॉस. आणि दुसरा प्रकार आहे खडक. तर हे खडक म्हणजे त्यांचं अंग निळं असतं. तांबडे ठिपके असणारे किंवा पांढरे तांबडे ठिपके असलेले ते खडक होत. तर यांचा देह फार उंच आणि आवाज भीतीदायक असतो. हंसदेव लिहितात, सर्व प्रकारचे गेंडे दिसायला सारखे व मठ्ठ शरीराचे असतात. त्यांच्या माद्याही त्यांच्यासारख्याच गुणरूपाने असतात. काही शांत, काही रागीट. यानंतर येते 6वी श्रेणी गजगुणादी वर्णन. अरण्यामध्ये 13 प्रकारचे हत्ती दिसतात. मतंगज काळे असले तरी प्रेक्षणीय असतात. शिकारीची त्यांना आवड असते. त्यांची चाल डौलदार असते. पराक्रमी असतात. डोळे लहान, कान मोठे व लांब, पोट मोठे व लठ्ठ.
लांब सोंड आणि 2 दात असतात. शत्रूंचा निपात करणारे, संपत्ती मिळवून देणारे, आपल्या सैन्यास धीर देणारे व राष्ट्राचे सुख वाढविणारे हे ते गज होत. या महाबलिष्ठ मतंगाचा वर्षा ऋतू व वसंत ऋतू हा रतिलालसा वृत्तिंगत करणारा सुंदर समय आहे. तर या गजाचा पहिला प्रकार दंती. दंतीचा रंग निळा असतो. दात मोठे असतात, उंची 6 हात आणि सोंड त्या मानाने लांब असते. शूर, कार्यकुशल, पराक्रमी, मृगयाप्रिय, आवाज त्यांचा श्रवणीय असतो व डोळे प्रेक्षणीय असतात. पाय लांब, मंद आणि गंभीर अशी त्यांची गती. देह लठ्ठ, लांब शेपटी ही लक्षणे असून प्रेमळ शब्दांचे ते चाहते असतात. धन्यावर त्यांचं प्रेम असतं. हे गंभीर व स्मरणशील, शांत, भार सहन करणारे असे असतात. दंतावल हा दुसरा प्रकार. हस्ती, द्विरद गज, भद्रगज, मंदगज, मृगगज, संकीर्ण गज, मतंगज, पद्मी, इभ, स्तंभेरम आणि हत्तीणी. इतकं सविस्तर गजाचं वर्णन इतरत्र कुठेही वाचायला मिळणं कठीण आहे. आणि इथे मी प्रत्येक वर्णन तुम्हाला वाचून तुम्हाला समजावून देणं हे त्यापेक्षा जास्त कठीण आहे. त्यामुळं हे पुस्तक उचला आणि ही वर्णनं अभ्यासायला लागा. मित्रहो, आज मी फक्त 6 श्रेणींची तुम्हाला ओळख करून दिली आहे. हा अभ्यास आहे. कित्येक महत्तम भारतीय ऋषीमुनी आपलं आयुष्य अशा दीर्घ अभ्यासक्रमामध्ये व्यतीत करत होते. पशुपक्ष्यांवर निरातिशय प्रेम करणारे हंसदेव मुनी, त्यांच्या नजरेतून हे पुस्तक अभ्यासणं चितमपल्ली सरांमुळे आज साध्य झालेलं आहे. चितमपल्ली सरांमुळे या संस्कृत ग्रंथाचा मराठी अनुवाद आपल्याला सहज सोप्या शब्दामध्ये वाचायला मिळतोय. दीर्घकालीन अभ्यास करून हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. आपल्याला अतिशय समृद्ध महान अशी भारतीय परंपरा लाभली आहे. पण दुर्दैव असं की आपल्याला आपल्या परंपरेची ओळख करून घेण्याकरता परकीय साहित्याचा कधी कधी आधार घ्यावा लागतोय. त्यामुळे या महान परंपरेचे वहन करणाऱ्या ऋषीमुनींचे आज आपण पुढच्या पिढीतील वंशज आहोत, आपण त्यांची सक्षम पिढी आहोत असं म्हणण्याची छाती आपल्यामध्ये आहे का? नाही. त्यामुळे तेवढं महत्कार्य आपल्या हातून होईल याची अपेक्षा बाळगत बसण्यापेक्षा किमान आतापर्यंत जेवढं सक्षम कार्य झालेलं आहे त्याचा अभ्यास करा आणि वनसमृद्ध असलेल्या भारताची एक सुंदरशी ओळख करून घ्या. मी तुम्हाला विनंती करते की खरंच शक्य असेल तेव्हा मृगपक्षीशास्त्र या ग्रंथाचा अभ्यास करा. आज मी आपल्याला 6 श्रेणींची ओळख करून दिलेली आहे. मला जमेल तसं सोप्या भाषेमध्ये चितमपल्ली सरांनी केलेल्या अनुवादाची मूळ ग्रंथासोबत सांगड घालून जितकं सोपं करून सांगता येईल तेवढं विश्लेषण मी करून तुम्हाला सांगेलच. मला शक्य होईल तेव्हा सांगेन. आणि तुम्हालाही यामध्ये जर काही शंका असतील, काही जाणून घ्यायचं असेल किंवा मी तुमच्यासाठी काही अजून विश्लेषण करून सांगावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसंही मला कळवा. मी पूर्ण प्रयत्न करेन की आपल्याला सोबत मिळून या पुस्तकाला अभ्यासता येईल. चला आता मी थांबते. आपण लवकर भेटू पुढील श्रेणींचा अभ्यास करण्यासाठी, एखाद्या छानशा लेखाचा किंवा एखाद्या छानशा पुस्तकाचा परिचय करून घेण्यासाठी. तोपर्यंत आज मी परिचय करून दिलेला हा ग्रंथ मृगपक्षीशास्त्र या पुस्तकावर चिंतन करा, मनन करा आणि भरपूर वाचन करा. धन्यवाद.